जय जिजाऊ जय शिवराय। तर आता मला माझ्या मराठा बांधवांना एक सांगायचे की कुण्याही जहागीरदाराची औलाद आली तरी आता आपण मागं सरकायचं नाही आणि कुणाच्याच बापाला भ्यायचं नाही। आपण लाठी हल्ला झालेला हा आपल्यावर अन्याय झालेला विसरायचा नाही। 1.5 वर्षापासून आपण सातत्यानं लढा लढतोय, उपोषण करतोय, पण आपल्या पदरात काय पडलं? फक्त लाठी हल्ला। आपल्या बांधवाचं जीवनदान त्याला गेलेलं आहे ते आपण विसरता कामा नाही। आज माता माऊलींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेले, ह्याला फक्त आणि फक्त जिम्मेदार हे सरकारच होतं। आणि आता ते सरकार आलंय तर आपल्या कोणत्यांच्या कोणतं आरक्षण घ्यायचंच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बायावर कधीही, महिलांवर, आया बहिणीवर अन्याय होऊ दिला नाही आणि कधीही झाला नाही। जरी एखाद्या शत्रूची आई बहीण जरी चुकून कुठेही म्हणजे नजरपल्ली किंवा दिसली, अगर तिच्यावर काय अन्याय व्हायला दिसला तर तिला सुखरूप तिच्या घरी पोहोचवलं जायचं। हा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे। तर ती इतिहास ह्या अनाजी पंथानं लक्षात ठेवावा ही मला सांगायचं की आजपर्यंत फक्त आमच्या पदरात अन्याय अन्याय आणि फक्त अन्याय आम्हाला सहन करावा लागला। तर ह्याचं रूपांतर आता क्रोधात व्हायला काहीच वेळ लागणार नाही। तर आपल्याच मराठा समाज आपल्याच अंगावरती पैशाचे बंडल देऊन आपल्याच अंगावरती सोडायचा प्रयत्न केलेला आहे की बोटावर मोजणे इतकी आहेत तशी माणसं की उदाहरणार्थ एक बावस्कर की शितावून भाताची परीक्षा करायची असते की मला कोणाकोणाची नावं घ्यायची ही तुमच्या लक्षात तर आलंच असेल आणि मी नाही त्यातली कडी लावा आतली, असं अनाजी पंथानं आपल्या संघ 1.5 वर्ष झालं आपल्या संघ खेळी आणि ह्याचाच आपल्या मनात तर तिरस्कार आहेच, प्रत्येकाच्या मनात तिरस्कार आहे, राग आहे। पण जी गोष्ट देणार नाही त्याच्याकडूनच आपल्याला ती गोष्ट घ्यायची ही आता जनतेनं दाखवून दिलंय की दादांनी सांगितलं होतं की तुम्हाला कुणाला पाडायचं त्याला पाडा, कुणाला आणायचं त्याला आणा। तर जनतेने पण ईर्ष्येवर त्याच सरकारला निवडून आणायचंय आणि त्या सरकारकडून आपल्याला पण आरक्षण घ्यायचंय। आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही। तर मला आणखीन एक त्या सरकारांना सांगायचंय की आता तुम्ही आमचा अंत बघू नका। आता तुम्ही आमच्यावर वेळ आणली, आमच्या हक्काचं आरक्षण तुम्ही दिलं नाही, तुम्ही आता आमच्यावर वेळ आणलेली आहे की आमरण उपोषण करायची। तर ह्याच्या सगळ्या महिला, लहान मुलं बाळ सुद्धा ह्याच्यात आता सहभागी होणार आहेत आणि आम्ही त्याच्यात आमरण उपोषण करणार आहोत। जर आमच्या एखादी लहान बाळाला, लहान लेकराला, अगर कोणत्या व्यक्तीला जर काय दगाफटका झाला, जर कुणाला काय जीवनसी जर काय झालं तर ह्या महाराष्ट्राची राख रांगोळ झाल्याशिवाय राहणार नाही ही अनाजी पंथानं लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं। बस आता ही माझी धमकी नाही तर आमचा हा क्रोध आहे ही तुम्ही ध्यानात द्यावं। आता शेवटची आणि ही पहिली अशी संधी आहे, तर तुम्हाला आम्हाला आरक्षण द्यायचंय का आमचा तुम्हाला क्रोध बघायचा आहे हे फक्त तुम्ही आता ठरवायचं। तर ही तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीचा आदेश आहे ही समजा। तर आमच्या सख्या भावाला 5-5 एकर जमीन आहे, मला स्वतःला 1 एकर जमीन आहे घरी, तरी पण आम्ही त्याच्यात मन घालत नाही आणि तुमच्या 1,500 पण आमचं काहीच गुंतलेलं नाही। आज आमच्या लेकरांचे बलिदान चाललेत, एका मार्कावरून आमची लेकरं चाललेत, ती जीवनशी चाललेत आणि तुमच्या 1,500 आम्हाला करायचंय काय? आम्हाला तसली पैसे आम्हाला नको आहेत। तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ती स्कीम बंद करू शकताय किंवा काय करायचं असेल ती करू शकताय, पण आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे आणि ती पण ताबडतोब पाहिजे। आता आमरण उपोषण आम्ही करणार आहोत, त्यावेळेस जर तुम्ही पहिल्यासारखा दगाफटका करायचा जर विचार केला तर मंत्रालय अख्खं राहणार नाही ही माझं सांगणं आहे, ते पण फडणवीस साहेबांना। जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा, हम सब लढेंगे हम सब झरेंगे।